पी मी बहुजन युथ पॅन्थरचा जिल्हा अध्यक्ष अंकित वाघमारे। आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसण्याचं कारण असं आहे की गेल्या 15 दिवसापासून सामाजिक न्याय भवनचे सहाय्यक आयुक्त जाधव साहेब यांना आम्ही एक निवेदन दिलं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह सदर बाजार येथील विद्यार्थ्यांना त्यांच्या न्याय व हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम केलं जात आहे। गेल्या 8-10 वर्षापासून त्यांना जे झोपण्याचं, उश्या, गाद्या, पिण्याचं पाणी, जेवण्याचं जे अन्न आहे ते अत्यंत खराब दर्जाचं आहे। संगणक कक्षामध्ये आम्ही पाहणी केला असता संगणक कक्षामध्ये संगणक नसून संगणक कक्षामध्ये अस्ताव्यस्त झालेल्या वस्तू भांडार पडलेल्या आहेत। आणि ज्या व्यायामशाळेत गेलो, व्यायामशाळेची जी उपकरणं आहेत त्याचं कुठंच डागडुगी केली नाही आणि विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीपासून वंचित राहावं लागत आहे। एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांचे जे स्लॅब आहेत त्या स्लॅबमधून पाणी लिकेज होत आहे आणि विद्यार्थ्यांच्या ज्या वसतिगृहाच्या शेजारी विजेचे खांब आहेत ते नादुरुस्त आहेत, त्याच्यातनं एक दोघांना शॉक लागलेला आहे। एवढ्या गांभीर्याचं गोष्टी असूनसुद्धा प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। विद्यार्थ्यांच्या रूममध्ये जे खिडक्या बसवलेल्या होत्या त्या डॅमेज आहेत, बाथरूममध्ये जे दरवाजे आहेत त्या पूर्णतः विस्कळीत आहेत, दार व्यवस्थित नाहीत, आणि बाथरूममध्ये जे नळ आहेत ते पण एकदम खराब दर्जाचे आहेत। याकडे आम्ही शासनाकडे पाठपुरावा गेल्या 15 दिवसापासून करत आहोत, पण शासन ह्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे। पण येणाऱ्या काळात आम्ही पॅन्थर स्टाईलने याचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आता आम्ही कलेक्टर साहेबांना हे निवेदन देणार आहोत आणि यापुढील भूमिका मंत्रालयाच्या समोर आम्ही भव्य निदर्शनं व आंदोलन करणार आहे। यास शासन प्रशासन जबाबदार असेल एवढं बोलतो।